मुस्लिम मोहल्ल्यात काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे निघत असतील तर महायुतीला मतदान करण्यासाठी हिंदूंसाठी आज मी फतवा काढतोय असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। राज ठाकरेंची आज पुण्यामध्ये महायुतीच्या प्रचारासाठी सभा झाली। या सभेत राज ठाकरेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। एकीकडे हिंदू मतदारांसाठी फतवा काढत असतानाच राज ठाकरेंनी अजित पवारांचीही व्यासपीठावरून वाहवा केली आहे। शरद पवारांसह इतकी वर्ष राहूनही अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही असं राज ठाकरे म्हणाले। मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदीमध्ये फतवे निघतायत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मत द्यावी। समजले कोण हे तुम्ही? मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही? तुमची घरची गुरढोर आहेत। पण बघा, निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत, काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा। जर हे मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी मतदान करा। बाकी अनेक मतभेद असतील माझ्या अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं। मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या, पण एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही। आणि हे सगळं जे जातीपातीचं विष हे 1999 सालापासून जे कालवाला सुरुवात झाली आहे, इथे संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा उखाडला गेला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।